दिल्लीतल्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनातून वेळ काढत अभिजित दिपकेनं आपल्या होम ग्राउंडवरील आंदोलनात सहभाग घेतला। तर याच आंदोलनात रोहित पवार सुद्धा सहभागी झाल्यानं या आंदोलनाची चांगली चर्चा झाली आहे। पण या आंदोलनात सहभागी होऊन अभिजित दिपकेनं आणि रोहित पवारांनी नेमकं काय साधलं असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। सगळ्यात आधी हे आंदोलन नेमकं काय होतं ते पाहूया। महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारलं गेलं होतं। भर पावसात सुद्धा या आंदोलनाला तरुणांची उपस्थिती होती। इथं अभिजित दिपके उपस्थित राहणार असल्यानं पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता। या आंदोलकांच्या मागण्या काय होत्या ते पाहूयात। एमपीएससी कडून होणारी ऑनलाईन परीक्षा पद्धत रद्द करून पुन्हा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी। पेपर फुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करावा। नॉर्मलायझेशनची पद्धत रद्द करावी। शिक्षकांसाठीची टीईटी रद्द करावी। पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवावी। तसंच एमपीएससी कडे वर्ग करण्यात आलेल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या पदांच्या भरतीसाठीचा सिलेबस जाहीर करावा। वेगवेगळ्या परीक्षांसाठी एकच शुल्क आकारण्यात यावं, अशा या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत। 12 जुलैपर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। या आंदोलनात सहभागी झालेल्या अभिजित दिपके आणि रोहित पवारांनी यापुढचा प्लॅनही विद्यार्थ्यांना सांगितलाय। फक्त नीटसाठी नाही, नीटच्या मुलांची आत्महत्या झालेल्या आहे, त्यामुळे आम्ही त्यांचा आवाज उठवतोय। पण देशाची सगळी शिक्षण व्यवस्था एकंदरीत कोलांडली आहे, आपली पूर्ण कोलॅप्स झालेली आहे, ती सुधारण्याची सुरुवात आहे। आणि सोनम वांगचुक सरांचा मी एक मेसेज घेऊन आलोय। सरांना काल मी सांगितलं होतं, काल मी माझ्या घरी चाललोय, छत्रपती संभाजीनगरला चाललोय, तर सर म्हणलेले चाललाय तर अजून लोकांना घेऊन ये। तो कोण कोण येणार आहे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा म्हणतो। तर आता वेळ आलेली आहे, जंतर मंतरवर या देशाचा युवा, या देशाचा विद्यार्थी एकत्र येत आहेत। तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जंतर मंतरला यायचे आणि आंदोलनाला अजून मजबूती द्यायची। महाराष्ट्राच्या मुलांशिवाय आणि छत्रपती संभाजीनगर शिवाय हे आंदोलन पुढे जाणार नाही। तर माझी फक्त एकच विनंती आहे, सगळ्या लोकांनी इथून जितका वेळ का होत नाही तितक्या वेळेसाठी तुम्ही जंतर मंतरला यावं, तिथं थांबावं। देश बदलायचा, आपल्याला सिस्टम बदलायचा आहे। देश आणि सिस्टम फक्त या देशातला युवाच बदलू शकतो। आणि आता थोडा वेळ आधी मला 1-2 दिवसापासून थोडा वेळ घेतो, 1 मिनिट फक्त। मागच्या काही दिवसापासून मला एक प्रश्न सारखा विचारला जातोय की तुम्ही 16 दिवसापासून जंतर मंतरवर बसलेले एवढ्या उन्हात, सोनम वांगचुक 9 दिवसापासून उपाशी आहे, सरकार तरी ऐकायला तयार नाहीये, प्रधानमंत्री तरी ऐकायला तयार नाही, तर तुम्ही काय, यावर तुमचं काय म्हणणं आहे? तर माझ्या मनात प्रश्न येतो, जर देशाचे प्रधानमंत्री आपलं नाही ऐकणार तर कोणाचं ऐकणार? डोनाल्ड ट्रम्पचं ऐकणार का? हजारोच्या संख्येमध्ये पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे। त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यासाठी तिथे पोलिसांचे पिंजरे हे ठेवण्यात आलेले आहे। पण शेवटी हे सामान्य परिवारातली जे मुलं मुली आहेत, जे स्वतःच्या हक्कासाठी आणि पेपर फुटीमध्ये जो भ्रष्टाचार होतो, एमपीएससी मध्ये येत्या काळामध्ये ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे त्यात भ्रष्टाचार जो होणार आहे आणि टीईटी परीक्षेमध्ये सुद्धा जो भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे, व त्याच्याच बरोबर अभिजित भाऊ नीट परीक्षेसाठी लढत आहेत, त्या नीट विद्यार्थ्यांना सुद्धा पाठिंबा देण्यासाठी इथं सर्वजण आलेलो आहोत। त्यामुळे आंदोलन मोठं होईल आणि हे जे झोपलेलं सरकार आहे ना, तर झोपलेलं सोंग घेणारं सरकार आहे, त्याला जागा केल्याशिवाय हे युवा शांत बसणार नाही, एवढं या ठिकाणी मी सांगतो। होम ग्राउंडवर अभिजित दिपकेचं पहिलं आंदोलन होतं, त्यामुळे या आंदोलनाला शेकडो विद्यार्थी उपस्थित राहिले होते। मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। यानंतर अभिजित दिपकेनं जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन इथल्या विद्यार्थ्यांना केलं। तर रोहित पवारांनी 12 जुलैनंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या आंदोलनातून दिल्लीतल्या आंदोलनाचा जोड वाढणार का, हेच आता पाहावं लागणार आहे। तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा। छत्रपती संभाजीनगरहून अमेय पाठक, लोकमत।